अनम 11 बघा. चला अनम 11 डान्सर त्याचे पुरस्कर्ते आहेत शेख बंधू आमचे. शेख तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. अवेश शेख खऱ्या अर्थाने बघा संघाचे पॅकेट्स आहेत ज्यांना खऱ्या अर्थाने आपल्या संघाला गती आणि दिशा देण्यामध्ये त्यांचा खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. अवेश शेख साहेब तुम्ही जर इथे उपस्थित असाल तर या व्यासपीठावर. वैभव बताले चला वारदोली क्रिकेट संघाचे राखीव खेळाडू अजय पवार बघा. अजय पाटील आमचे कसं क्रिकेटचा आनंद घेतात. अजय म्हटलं ना अरुण पवार माजी ग्रामपंचायत सदस्य बघा सकाळपासून आहे ते आमचे विशाल यांचे पिताश्री आहेत. चला मॅचला सुरुवात करा. अजय पाटील आनंद घेतला करेर तर राहू दे चांगली गोष्ट आहे. अरुण दादा या ना स्टेजवर पण तिथला आनंद वेगळा आहे. हॅलो 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 नाणेफेकीचं कॉल जिंकल्या अनम 11 जय गणेश्वराम डान्सर टीमनं तर आमंत्रित केलं बॅटिंगसाठी जीबी स्पोर्ट वारदोली टीमला. दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकली. सेकंड राऊंडची ही पहिली लढत आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. स्ट्राईक एंडला आपण महेश पाटील तर नॉन स्ट्राईक एंडला मयूर पाटीलला पाहतोय. ते गोलंदाजीच्या बहुरार सज्ज झालाय. बारक्याचा पहिलाच बॉल लॉप केलाय ऑन साईडला क्लिअर करत पहिल्या चेंडूवर पहिला चौकार महेश पाटीलच्या बॅटमधून. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. तर नक्कीच हाईट फॅक्टर इथे चेक केलं जाईल. महेश पाटीलला आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिल्या चेंडूवर मात्र अकाउंट ओपन केलंय जीबी स्पोर्ट वारदोली टीमच्या माध्यमातून. अंपायर रिव्ह्यू का बॅटिंग रिव्ह्यू? बॅटिंग रिव्ह्यू. नक्कीच पहिल्या चेंडूवर अगदी फुलटॉस चेंडू होता. फक्त दिशा दिली महेश पाटील यांनी. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम चौकार नक्कीच त्यांचा पाहायला मिळाला. बाहेर डिलिव्हरी असेल ना आणि इथे मात्र चौकार येतो. पहिल्या चेंडूचा खेळ संपतोय. बारक्याचा पूर्णपणे समाचार घेत असताना बॅट्समन आपण महेश पाटीलला पाहतोय. यावेळी चांगला फटका कव्वरच्या डोक्यावरून सलगचा दुसरा चौकार येतोय. बॅटिंग करत असताना महेश पाटीलच्या बॅटमधून. सर अजूनही बघा इथे 2 सामने उर्वरित आता शिल्लक आहेत. सती दादा नारायण बोपी बघा कांचन पालकर आमचे विद्यमान उपसरपंच कॅवाले ते सुद्धा इन्फॉर्मेशन देतात. म्हणजे 2 सामने आहेत. 1:45 वाजलेले आहेत. म्हणजे वेलेला बघा वेलेला किती महत्त्व द्यायचं. अजून काहीच नाही. खूप खऱ्या अर्थाने आपल्याकडे अजून वेल आहे आणि सामने आज वेलेवर संपतील. खेळाडूंचं कौतुक करावं लागतील. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना महेशच्या बॅटमधून तिसरा येईल की नाही आणि आळाय तिसरा चौकारांचे हॅट्रिक संपादन करतोय. इथे मात्र चांगली बॅटिंग मैदानामध्ये दाखवत असताना महेश पाटील बरसला जातोय. ज्या बारक्याने चांगली गोलंदाजी पाठीमागच्या मॅचमध्ये केली होती त्याच गोलंदाजाला मात्र इथे टार्गेट केलं जात आहे. बॅटिंग करत असताना जीबी स्पोर्ट वारदोली टीमच्या माध्यमातून. हॅलो नारायण भोपी पाटे 3ला मॅच जरी असली ना तरी येतील. ते त्यांचा प्रेम आहे गावावर. यावेळी मात्र सलगचा चौथा चौकार येतोय. बॅटिंग करत असताना महेश पाटील आपली गुणवत्ता सादर करत असताना लगावला जातोय. शानदार रुबाबदार चौकार बॅटिंग करत असताना महेश पाटीलच्या बॅटमधून. 4 चेंडूवर 4 चौकार महेश पाटीलच्या बॅटमधून चांगली खेळी मैदानामध्ये साकारत असताना जीबी स्पोर्ट वारदोलीच्या टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. डान्सर संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना
यावेळी अलॉंग द कार्पेट खेळला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बसला. एक धाव मात्र तिथे कंप्लीट करण्यात येत आहे. एक धावेच्या मदतीने 5 चेंडूमध्ये तब्बल 17 धावा उभारल्या गेल्यात. तर बॅटिंग करत असताना जीबी स्पोर्ट वारदोली टीमच्या माध्यमातून चांगली सुरुवात. मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे मुभा असते मोठे फटके खेळण्याचे आणि चौफेरी फलंदाजीसाठी ओळखला जाणारा महेश पाटील मात्र चांगली सुरुवात इथे मैदानामध्ये करत असताना आता मात्र मयूर पाटीलला पाहू शकाल स्ट्राईक एंडला समोरच्या दिशेने गॅप मात्र मोठी आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतात. चांगलं एफर्ट तिथे दाखवलं जात आहे. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीने पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 चौकाराच्या मदतीने 19 धावा धावफलकार लागले जातात. चांगली धावगती जमवल्या बॅटिंग करत असताना जीबी स्पोर्ट वारदोली टीमच्या माध्यमातून पाहतोय. नक्कीच त्याच्या विरोधात खेळत असताना चांगला संघ मैदानामध्ये पाहतो आपण. अनम 11 जय गणेश्वर दानसर टीमला पाहतोय. खऱ्या अर्थाने कानपोळीच्या मैदानामध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये हा संघ दाखल झालाय. तिथून तो खेळून पुन्हा एकदा इथे या मैदानामध्ये तो संघ आलाय. निश्चितपणे एक चांगला संघ समोर खेळत असताना चांगली धावगती उभारणं गरजेचं असेल वारदोली टीमसाठी. कमीत कमी 4 षटकामध्ये 50 ते 60 धावा धावफलकार येणं अपेक्षित असतील त्या मात्र वारदोली टीमला. पहिल्या षटकामध्ये 19 धावा जमवल्यात. अजूनही 3 षटकं असतील. या 3 षटकामध्ये किती धावा उभारल्या जातील. मयूर पाटील चांगला टचमध्ये, त्यानंतर महेश पाटीलने आपली गुणवत्ता या मैदानामध्ये सादर केली आहे. निश्चितपणे दोन्ही संघाने एक चांगला प्लॅटफॉर्म दोन्ही खेळाडूंनी इथे सज्ज केला आहे. तो जीबी स्पोर्ट वारदोली टीमसाठी नवीन येणारा गोलंदाज आपण दुसरा विकल्प पाहू शकाल. राकेश पोरजीला पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर. प्रबलगड एंडकडून पहिलाच बॉल फुलटॉसला टॉस केलाय, दिशा दिले. इथे मात्र सरळ चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. पहिला चौकार येतोय राकेश पोरजीच्या विरोधामध्ये बॅटिंग करत असताना वारदोली टीमसाठी. चौकाराच्या मदतीने 23 धावा धावफलकार लागले जातात. आता मात्र डोकेदुखी ठरलाय तो मात्र महेश पाटील. जबरदस्त कामगिरी, अगदी चौफेरी बॅटिंग. त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके यायला सुरुवात केले. वैयक्तिक 5 चेंडूंचा खेळ केलाय. इथे मात्र सरळ बॅटने धावा येत होते तर आडवी बॅट करायची काय गरज होती मी तर म्हणेन महेश पाटीलला. आणि इथे मात्र LBWच्या स्वरूपात पहिला धक्का बॅटिंग करत असताना जीबी स्पोर्ट वारदोलीसाठी. जयवंत मिसाल एक आक्रमक शैलीचा डावखुरा फलंदाज मैदानात इन होतोय. 40 गाव प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी गाजवली. आपल्या शैलीतून 2 हाफ सेंचुरी देखील त्याच्या पाठमधून आपल्याला साकारताना पाहिलं गेलं. ते जयवंत मिसाल इनॅट नंबर 3चा खेळाडू मैदानामध्ये येताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 23 या अंकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगलं प्लॅटफॉर्म मित्र म्हणून तयार केलंय. जी स्टार्ट हवी आहे ती महेश पाटीलने करून दिलं आहे. आता मात्र येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन द्या आपल्या टीमसाठी द्यावं लागेल. जयवंत मिसालचा पाठीमागच्या मॅचमध्ये फारसा चांगला खेळ झाला नव्हता, परंतु या मॅचमध्ये त्याला चांगला खेळ करावा लागेल. पहिलाच बॉल बॅटची लिडिंग एज आणि अजून एक धक्का. जयवंत मिसाल बॅक टू डगआउट. पूर्णपणे निराश असेल स्वतःच्या खेळीवर गावच्या टीमच्या माध्यमातून खेळत असताना एक चांगली खेळी अपेक्षित होती जयवंतकडून, परंतु थोडासा निराश आपल्या पाठीराख्यांना करताना तो दिसतोय. सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट मात्र संपादन केले जातात. राकेश पोरजीचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर
कमालीची वापसी मैदानामध्ये केली जाते. पुढच्या चेंडूवर महेश पाटीलला बाद केलं, त्याच्या पुढच्या चेंडूवर जयवंत बिसालला बाद केलाय. इथे मात्र कमबॅक करून देत असताना आपण पाहतोय अनम 11 जय गणेश्वरराव दानसर टीमला मैदानामध्ये आहे. इथून कमी धावांना रोखण्यासाठी प्रयत्न मात्र चालू झालात. ते गोलंदाज राकेश पोरजी या गोलंदाजाच्या माध्यमातून. विकास हरिवल्या पाठीमागच्या मॅचचा हिरो, खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी, तेवढीच चांगली बॅटिंग. ओल्ड इज गोल्ड म्हणून सातत्याने ओळख राहिलेला, निश्चितपणे आता चांगला खेळ करावा लागेल तो विकास हरिवल्या आणि मयूर पाटील या बॅट्समनला. तर निश्चित वारदोली टीम आपण बॅट्समन सज्ज ठेवायचं, कारण उशीर होतोय याची आपण नोंद घ्यायची. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. ऑन साईडला फटका सजवला होता, डीप स्क्वेअर लेगमध्ये चेंडू उचललाय, फेकलाय, तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेच्या मदतीने धावफलकावर 24 धावा धावफलकार लागताना पाहतो. दुसरं षटक मार्गस्थ असताना हे षटक कुठेतरी धानसा टीमच्या बाजूने येताना दिसते, परंतु मयूर पाटील कशा रीतीने खेळ करेल. बॅकफुटला गेले, पंच चढवला, चेंडू गेलाय गोळीच्या वेगाने. 4 धावेसाठी चौकार. कमालीचा फटका इथे मात्र दाखवत असताना मयूर पाटीलची ओळख राहिली. आक्रमणाला दिलेली पसंती मैदानामध्ये आपण पाहतो आणि चौकाराच्या मदतीने 28 धावा ऑन बोर्ड लागले जातात. चांगला फटका तिथे पाहायला मिळाला गेला, बॅकफुटला गेले, चांगला शॉर्ट सिलेक्शन तिथे पाहायला मिळाला गेला. मयूर पाटील मात्र इथे आक्रमक स्थितीमध्ये प्रत्युत्तर देतोय. इथे मात्र अगोदरच बॅकफुटला गेले होते, एस्ट्यांना स्पर्श करत इथे मात्र दांडी गुल करत विकेट नंबर 3 मैदानातून गारद होता. जरा मयूर पाटील इथे परतावं लागेल डगआउटला. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकार लागले जातात. नवीन येणारा बॅट्समन आपण मैदानांमध्ये पाहतोय रोम बोपी, अर्थात आमचे नारायणजी बोपी यांचं सुपुत्र मैदानामध्ये येताना आपण पाहू शकाल. रोम बोपी पाठीमागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी त्याने साकारली होती. आता विकास हरिवले आणि रोम बोपी या 2 बॅट्समनला आता चांगला खेळ करावा लागेल. कमीत कमी 2 षटकामध्ये 25 ते 30 धावा उभारल्या गेल्या, तसंचरित्या 50 धावा कंप्लीट होऊ शकतात. परंतु इथे मात्र विकास हरिवलीचा खेळ चांगला होईल का, रोम बोपीचा खेळ इथून चांगला होईल का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. सहयोग पोरजी इथं गोलंदाजी ट्रॅकवर 3रा विकल्प इथे वापरला जातोय. 28 धावा धावफलकार लागले गेल्यात पहिल्या 2 षटकामध्ये. येणारे 2 षटकामध्ये किती धावा उभारल्या जातील बॅटिंग करत असताना जीबी स्पोर्ट वारदोली टीमच्या माध्यमातून. सहयोग पोरजीला आपण मैदानामध्ये पाहतोय, 3रा विकल्प वापरला जातो धानसर टीमच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला ओल्ड इज गोल्ड विकास हरिवले स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. इथे लॉब करायचं होतं, स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर केला, चुकी इथे केली जाते, कॉलिंग चुकली आणि अजून एक दे धक्का. बॅटिंग करत असताना जीबी स्पोर्ट वारदोली टीमला 4था दे धक्का. आता मात्र इथे पडझड चालू झाले. बॅटिंग करत असताना जीबी स्पोर्ट वारदोल टीमच्या माध्यमातून ही पडझड रोखणं थोडंसं गरजेचं असेल, ते मात्र वारदोल टीमसाठी. नवीन येणारा बॅट्समन आपण विघ्नेश पाटील याला पाहू शकाल. इनेट नंबर 5चा खेळाडू मैदानामध्ये इन झालाय. धावसंख्या तिथेच धावसंख्या 28 या अंकावर जाऊन पोहोचल्या. जर मोठे फटके येत नसतील तर इथून सिंगल डबल काढून धावफलक अलतं ठेवणं खूप गरजेचं आहे बॅटिंग करत असताना वारदोली टीमसाठी. कारण समोर तेवढ्याच ताकदीचा संघ खेळतोय. धानसर टीमला आपण पाहतोय अनम 11 धानसर टीम मैदानामध्ये चांगला संघर्ष, चांगली फाईट मैदानामध्ये देत असताना आपण पाहतोय. इथे समोरच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक, तिथे डीपला अलॉंग द कार्पेटमध्ये एक धाव अर्जित केली जाते.
दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावेच्या मदतीने 30 धावा धावफलकार लागल्या जातात. चांगलं कॉन्ट्रीब्युशन मैदानामध्ये देत असताना 2 खेळाडूमध्ये असणारं चांगलं कॉर्डिनेशन आपण पाहतो. एका साईडला रोम बोपी तर त्याला साथ देत असताना विघ्नेश पाटील स्ट्राईक एंडला सज्ज होईल बॅटिंग ट्रॅकवर. फुल टॉसला टॉस करायचं होता. क्षेत्ररक्षक तिथे डीपला आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी मात्र नकार देण्यात येतो आहे. 1 धावेच्या मदतीने 31 धावा धावफलकार लागल्या जातात. सहयोग पोर्जीचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडूमध्ये 1 सफलता, 1 सांघिक सफलता आणि फक्त 3 धावा खर्ची घातल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी. जर पहिले षटक वगळता अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. राकेश पोर्जी असेल, रुपेश पोर्जी असेल, त्यांनी रोखून धरलंय गोलंदाजी करत असताना. इथे मात्र फटका बसलाय. जज केलं जात आहे आणि इथे मात्र अजून एक दे धक्का. 5वी विकेट गारद होईल. 31 या धावसंख्येवर लागलेला 5वा दे धक्का जीबी स्पोर्ट वार्दोल टीमला. रोमभूपी मात्र थोडंसं नाखुश करतोय. पाठीराख्यानं नवीन येणारा फलंदाज इनेट नंबर 7चा खेळाडू पंकज पाटीलला पाहतोय. पंकज पाटील आणि विघ्नेश पाटील हे 2 फलंदाज मैदानात धावपट्टीवर आपण पाहू शकाल. 31 धावा धावफलकार लागल्या गेल्या. 3रं षटक मार्गस्थ असताना चांगलं षटक हाताळत असताना आपण सहयोग पाटीलला पाहतोय. त्यावेळी अलॉंग द कार्पेट ऑन साईडला खेळ क्षेत्ररक्षक डीपला उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावेच्या मदतीने 32 धावा धावफलकार लागल्या जातात. धावसंख्येला इथे अंकुश लावण्याचं काम इथे गोलंदाज राकेश पोर्जीने केलं. त्याबरोबर सहयोग पोर्जी मैदानामध्ये करत असताना चांगले षटक इथे मात्र दानसर टीमसाठी येताना आपण मैदानामध्ये पाहतोय. विघ्नेश पाटीलला आता आक्रमण करावं लागेल. इथून गिअर चेंज करणं खूप इम्पॉर्टंट असेल ते जीबी स्पोर्ट वार्दोली टीमसाठी. पंकज पाटील आणि विघ्नेश पाटील ही जोडी मैदानामध्ये असेल. गोलंदाजीच्या बरोबर सहयोग पोर्जी सज्ज होईल. येथे लॉप करायचं होतं. व्हेरिएशन दाखवलं. अगदी टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गती परिवर्तन या चेंडूवर पाहिला गेला. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लागल्यात. त्या 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला स्पीडअप करायचंय. कुठली टीम मीटिंग घेऊ नका. अजून एक मॅच असेल तर नक्कीच विनंती असेल की थोडंसं स्पीडअप करा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकार लागल्या गेल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक हे निर्णायक असेल या मॅचमध्ये. इथून जर जास्तीत जास्त धावा पंकज पाटील किंवा विघ्नेश पाटीलच्या बॅटमधून येत असतील तर नक्कीच थोडंसं वरचं ठरेल तो जीबी स्पोर्ट वार्दोली टीम. इथून जर कमी धावांचं षटक असेल तर मात्र सामना सोपा होईल. तो मात्र दानसर टीमसाठी. चांगली गोलंदाजी अद्याप पण राहिले दानसर टीमच्या माध्यमातून. जी सुरुवात केली होती महेश पाटीलने, असं वाटलं की सहजरित्या 60 धावा धावफलकार येतील, परंतु कमालीची वापसी राकेश पोर्जी आणि सहयोग पोर्जी या 2 गोलंदाजांनी केली. पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा होत्या. 3 षटकानंतर फक्त 32 धावा धावफलकार लागल्या गेल्यात. शेवटचं निर्णायक षटक असेल तर गोलंदाजी ट्रॅकवर क्रिश गोंदलीला स्लॉगोरच्या षटकामध्ये इथे मात्र इन्व्हाइट केलाय. कशा रीतीने क्रिश गोंदली हा गोलंदाजी करेल. स्ट्राईक एंडला पंकज पाटीलला पाहू शकाल. एक आक्रमक शैलीचा हा गुणवान खेळाडू मैदानामध्ये कसा खेळ करेल. पंकज पाटील असेल स्ट्राईक एंडला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो. अंडर 18चा खेळाडू गोलंदाजा क्रिश गोंदलीला पाहतोय. पहिलाच बॉल अगदी शरीराचा वेध घेतला होता. 1 धाव मात्र लेग बायच्या स्वरूपात धावफलकार जोडली जाईल. एका धावेने मी तर म्हणणे काही बिघडणार नाही. ते मात्र
आनम 11 जय गणेश्वर दानसर टीमचा. सूरज गोंदली यांच्याकडून क्रिश गोंदलीसाठी कसेही 2 विकेट घ्या. तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज का क्रिश गोंदलीसाठी असेल. एक सुवर्ण संधी आहे. छोटा गोलंदाज आहे, छोटा पॅक बडा धमाका इथे करावा लागेल. इथे लॉब केलाय, फटका पोचलाय. 9 मास मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकाच्या बदल्यात दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि 2 धावेच्या मदतीने 35 धावा धावफलकार लागल्या जातात. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवर क्रिश गोंदलीने दाखवला. अंडर 18चा गोलंदाज एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना आपण पाहतोय. नक्कीच एक्सपिरियन्स कमी आहे, परंतु गोलंदाजीची दार मात्र जबरदस्त मैदानामध्ये पाहायला मिळतात. कमालीचे 2 चेंडू त्यांनी फेकी केल्यात. त्यासाठी सुवर्ण संधी आहे. सूरजजी गोंदली यांच्याकडून 2 विकेटसाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज निश्चितपणे असेल ते क्रिश गोंदलीसाठी. इथे मात्र फटका सजवला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक डीपला आपल्याला पाहायला मिळते. एकदम मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलकर धावा लागल्यात. त्या मात्र 36 धावा धावफलकर लागल्या जातात. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलाय. पाठीमागच्या 2 षटकांचा विचार करायला गेला फक्त 1 चौकार निश्चितपणे पाठीमागच्या 2 षटकामध्ये पाहायला मिळाला. परंतु येणाऱ्या 3 चेंडूवर एखादा मोठा हिट इथे मात्र उभारला जाईल का. इथे मात्र गॅप मात्र शोधली जाते. क्षेत्ररक्षक डीपने वेगाने येतोय. एकाच्या बदल्यात दुसरी धावेचा कॉलिंग मात्र फसला आणि सांघिक विकेट मिळेल ती मात्र दानसर टीमला. एक धावेच्या मदतीने 37 धावा धावफलकार लागल्या जातात. पंकजला मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. प्रदीप वाघमारे इनॅट नंबर 7चा खेळाडू, इनॅट नंबर 8चा खेळाडू मैदानामध्ये येताना आपण पाहतोय. प्रदीप वाघमारेला मैदानामध्ये पाहतो आपण. शेवटचे 2 चेंडू असतील. चांगली गोलंदाजी क्रिश गोंदलीने दाखवल्या. स्लॉगवरचं षटक जिथे हाणामारी करण्याचा प्रयत्न नेहमीच फलंदाज करत असतात आणि अशा षटकामध्ये रोखून धरलाय गोलंदाजा क्रिश गोंदलीला. जबरदस्त गोलंदाजी. यावेळी ऑनसाईडला खेळायचं होतं. मोठा फटका कन्वर्ट करायचं होतं. अलॉंग द कार्पेट चांगलं क्षेत्ररक्षण. तुतू मैमे होत आहे आणि अजून एक कॉलिंग फिकत आहे. अजून एक सांघिक विकेट मैदानातून गारद होईल. लागलेला 7वा धक्का 37 या धावसंख्येवर टीम वारदोलीला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा उभारल्या होत्या. बॅटिंग करत असताना महेश पाटीलने ड्रीम स्टार्ट दिली होती, परंतु तो शेवट मात्र गोड करू शकला नाही. इथून मात्र प्रत्येक धावेसाठी संघर्ष मैदानामध्ये करत असताना जीबी स्पोर्ट वारदोली टीमला आपण पाहतोय. 38 या धावसंख्येवर 7 गडी बाद थोडीशी केविलो आणि अवस्था मैदानामध्ये पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा चेंडू या सत्रामधील बाकी असेल वारदोलीसाठी. यावेळी चांगला फटका स्वतः फॉलोथ्रूमध्ये चेंडू गॅदर केलाय. सलगची सांघिक 3री विकेट. रनआउटची हॅट्रिक इथे मात्र संपादन केली जाते. गोलंदाजी करत असताना आनम 11 जय गणेश्वर दानसर टीमच्या माध्यमातून. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकार लागल्या जातात. येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 39 या धावसंख्येची. दामोते संघाचा संघनायक आणि पप्पन 11 पेठ संघाचा संघनायक आपण टॉससाठी त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा. दामोते संघाचा संघनायक आणि पप्पन 11 पेठ संघाचा संघनायक. ऐकूया दुसऱ्या सत्रामधील 39 धावा इथून उभारल्या जातील का. बॅटिंग करत असताना दानसर टीमच्या माध्यमातून 39 धावा इथून वाचवल्या जातील. त्या वारदोली टीमच्या माध्यमातून ऐकूया आमचे सहकारी मानसजी मनोरे यांच्या गोडवाणीतून.
चला टॉस आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. एका बाजूला पप्पन 11 गावदेवी पेठ आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रथमेश क्रीडा मंडळ धामोते. या दोन टीम दरम्यान टॉस करूया. मान्यवरांना विनंती आहे की यायचं आहे, आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. सर या नाणेफेक किती केली जाणार आहे? बेलवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय ज्ञानेश्वर दादा या, आपल्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. आणि अरुण पवार, अरुण दादा या, एकच वादा अरुण दादा या, अरुण दादा या. चला दोघांच्या शुभ हस्ते बघा इथे नाणेफेक संपन्न होणार आहे. चला या अरुण दादा या. चला इथे नाणेफेक केली जाणार आहे. सेकंड राऊंडचा सामना असेल. चला दोन्ही क्रिकेट संघाला खूप खूप शुभेच्छा. सेकंड राऊंड इज गोइंग टू गेट सेल अँड विनिंग क्रिकेट टीम विल बी इन द थर्ड राऊंड. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने जातो आणि नाणेफेकीचा कौल धामोली क्रिकेट संघ डिसाईड करा. त्याला डिसाईड धामोली क्रिकेट संघ. टॉस विनिंग कॅप्टन. चला दोन्ही सामनाचे घे आपले. मानसी आपला सन्मानित केलं जाणार आहे. आणि गितेश या दोन्ही समालोचकांचा इथे सन्मान केला जाणार आहे. चला या मानेश, अतिशय चांगल्या प्रकारे दमदार, अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम समालोचन केलं. स्पर्धेमध्ये दोन्ही समालोचकांनी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिले. त्यांचा हेतूचे सन्मान गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आमदार चषकाच्या माध्यमातून इथे केलं जात आहे. चला या सतीश दादा या, दिनेश बंधू या, आपण सन्मान करूया. लगेच सामन्याकडे वळणार आहोत. चला इथे सन्मान केलं जाईल. सतीश दादा या, आपण मानस मनोरे ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम समालोचन करून आज या स्पर्धेसाठी अतिशय चांगल्या प्रकारे समालोचकाचा घटक बनवून ज्यांनी योगदान दिलं, अशा समालोचकाचा आपण इथे गौरव करूया. आज आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी सतीशदादा तुमचं कौतुक केलं. त्यांना आयोजनसुद्धा तुमचं आवडलं. आणि सतीशदादा चला मनपूर्वक तुमचं अभिनंदन. आणि गीतेश या आपण आपलाही सन्मानित केलं जाईल. चला खेळ स्टार्ट. प्रेक्षकांचा आवाज बोला, गणपती बाप्पा मोरया. बघा आवाज आला. इथे गीतेश साडेकर यांचा हेतूची सन्मानित केलं जात आहे. आज समालोचक या निश्चित स्वरूपात ज्यांनी गती आणि दिशा देण्याचं काम केले, समालोचकांचा घटक बनवून, आणि स्पर्धेमध्ये दोन्ही समालोचकांनी अतिशय चांगल्या प्रकारे रंगत निर्माण केली. दोन्ही समालोचकांचा हेतुचित गौरव आमचे सतीशदादा आणि दिनेशदादा यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. खेल स्टार्ट. चलिए मैच की शुरुआत. दूसरी पारी का आगाज किया जाएगा. पहली गेंद इनसाइड आउट ओवर द कवर्स. एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ ये गेंद देखते ही देखते निकल जाएगी सीमा रेखा के बाहर. शुरुआत हुआ है, आगाज हुआ इस पारी का पहली गेंद पर बाउंड्री यानी कि 4 के साथ. पहली गेंद पर क्या आएंगे 4 तो क्या होगा बेड़ा पार. बैटिंग करते हुए टीम आप जरूर देखेंगे इस दूसरी पारी में. वो टीम आज अनम 11 जय गणेश्वर धानसर ये नाम से ये टीम खेल रही है इस प्रतियोगिता में. और उनके सामने जेबी स्पोर्ट्स बारदोली, बहुत करीब का उनका गांव है. इस मैदान से वो काफ़ी परिचित. लेकिन अगर अपोजिशन टीम की बात करेंगे तो वो भी उतने मजबूत है. जहां पर रन चेस करना होगा आने वाले 4 ओवर में. जीतने के लिए 39 बनाने हैं, 39 रन का चेस. दूसरी गेंद भी थी, कैच हिट का कॉल था. खिलाड़ी वहां पर थे शॉर्ट पॉइंट पर आपके टीम के सबसे बेहतरीन फील्डर्स होते हैं, लेकिन यहां से कैच ड्रॉप होता हुआ आपको नजर आएगा. जीवन दान दिया. बल्लेबाज भी अपने नसीब को थैंक यू ज़रूर कहेंगे, क्योंकि उन्होंने कहीं ना कहीं सोचा होगा कि अब हमारा टिकट ज़रूर कट चुका है डगआउट की तरफ, लेकिन बाल वो बचाए जाएंगे. सिंगल रन आपको कंप्लीट होता हुआ नजर आएगा. टोटल बनेगा स्कोर कार्ड के ऊपर 5 रन. कमाल की मैच है ये, दोनों टीमों के बीच लड़ाई. ऑफ साइड पर उड़ाया जाएगा.
डीप में खिलाड़ी कोई नहीं है, वन बाउंस मस्तक पर दिया जाएगा दस्तक, गेंद जाएगी सीमा पर, बल्लेबाज ने किया है वार और यहां पर आएगा एक और 4। इन्हीं 4 के साथ रन संख्या की बात करेंगे तो टोटल इंक्रीज हुआ, रन बनेंगे स्कोर कार्ड पर 9 रन। 3 गेंदें 9 रन बनी है तो गेंदें अब 27 बचेंगी, 21 बचेंगी क्योंकि ये 4 ओवर की मैच है। तो 3 गेंदों पर 9 बने तो गेंदें बचेंगी 21 और जीतने के लिए बनाने और 30 रन। 21 गेंदें 30 रन और यहां से बनानी है मुकाबले को आसान करती हुई ये टीम। हवा में गेंद है, मिस टाइमिंग स्ट्रोक, कैच इट का कॉल। जाना था वाशी, पहुंच गए काशी। हमेशा कहा जाता है मारना था ऑन साइड पर तो गई ऑफ साइड पर, शॉर्ट कवर पर पकड़ा जाएगा ये कैच, लेकिन क्या जेबी स्पोर्ट्स वारदोली के लिए बनेगा मैच, ये तो आने वाला वक्त बताएगा। लेकिन ये मिली है पहली सफलता, ये पहला झटका भी, पहला ब्रेक थ्रू यहां से मिलेगा। बल्लेबाज आपको डगआउट में लौटते हुए यहां से जरूर नजर आएंगे। कमाल की मैच हो सकती है ये, जेबी स्पोर्ट्स वारदोली लड़ाई करने की ताकत रखती है। पिछले मैच में हमने जरूर देखा था प्रथमेश क्रीड़ा मंडल धामोते जिन्होंने 44 रन बचाए इस प्रतियोगिता में और बताया कि टीमें डिफेंड करते हुए भी जीत सकती है भले वो लो स्कोर क्यों ना हो। और घोट टीम ने इसी प्रतियोगिता में 41 रन बचाए थे। 2 ओवर मेडन भी उन्होंने खेले थे, लेकिन उसके बाद जब गेंदबाजी करने के लिए आए तो 41 रन भी उन्होंने बचाए थे। ये बताता है क्रिकेट कभी भी बघा बदल सकता है। स्पर्धेचे आमचे गावदेवी क्रिकेट संघ बेलुलीचे आधारस्तंभ सतीशदादा पाटील यांनी इथे खऱ्या अर्थाने बघा चहाची व्यवस्था जी जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे, जरा चहा घेऊन या स्टेजवर। डॉट गेंद की ये समाप्ति है। चला सतीश दादा बघा, राम सतीश दादा, राम राज में घी मिलता था, कृष्ण राज में राम राज में दूध मिलता था। चला माणूस डॉट गेंद की आपको समाप्ति होती हुई नजर आई। तो इससे डॉट गेंद के साथ P1 का पहला ओवर जिसे हम कहेंगे अलविदा। शुरुआती 3 गेंदों पर 9 रन यहां से जरूर बनाई गई थी। आखिरी 3 गेंदों पर एक भी रन नहीं आई है। एक सफलता टीम जेबी स्पोर्ट्स वारदोली के लिए। रन संख्या बनेगी आफ्टर 1 ओवर 9 रन्स इज ऑन द बोर्ड फॉर लॉस ऑफ 1 विकेट। समीकरण बनेगा आने वाली गेंदें बची 18 और जीतने के लिए 30 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। 18 balls 30 runs, the required run rate is up to 10.00। 10 रन प्रति ओवर की औसत जो आपको यहाँ से मेंटेन करनी है। 4 ओवर की मैच में हर एक गेंदबाज को एक ओवर फेंकने का मौका मिलेगा। पहले राउंड में जरूर आपने एक गेंदबाज को 2 ओवर का स्पेल टालते हुए देखा, लेकिन 4 ओवर की मैच है। ये दूसरा राउंड है, जो जीता वो इनटू द वर्चुअल क्वार्टर फाइनल्स आपको जरूर नजर आएगा। 18 गेंदें बनानी है, 30 रन। परिवर्तन किया गया गेंदबाजी में, विकास गेंदबाजी मार के ऊपर आएंगे। कदमों का इस्तेमाल पहली गेंद के ऊपर अटैक किया, बल्ला रफ्तार से घूमा था, कनेक्शन बना नहीं है। सिंगल रन पूरा करेंगे, दूसरे की कोशिश, एक ही रन से यहां से संतुष्टि करते हुए 17 गेंदें और जीतने के लिए अब 29 रनों की जरूरत। ये जोड़ी के ऊपर बहुत ज्यादा निर्भर करती है अनम 11 टीम जय गणेश्वर धानसर, क्योंकि ये जोड़ी अगर चलती है तो इनकी टीम की गाड़ी निकल पड़ेगी जीत की ओर, लेकिन विकेटें आती है तो मुकाबला मुश्किल। उड़ाया स्लॉट वाली गेंद को, बल्लेबाज ने मचाई है धूम और गेंद तो गई बूम 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 बूम। ये मिलेंगे यहां से 6 रन। कमाल का ये स्ट्रोक था। ये खिलाड़ी, इनकी बाजों में दम है और इन्होंने दम खम दिखाया भी। 6 रन अपने बल्ले से बटोरे है, टीम को रफ्तार के साथ जीत की ओर लेकर जाते हुए। टोटल बनेगा स्कोर कार्ड पर 16 रन। 16 का डोला 43 की छाती, ये गाने की याद आपको हमेशा आती है। डोला फिलहाल बल्लेबाज का चला। एक और बार उसी दिशा में
चांद को कहते मून है, जो खोलता है वो खून है, और इस शॉट में जोश, जज्बा और जुनून है। एक और 6 रन। कमाल की बल्लेबाजी, 2 गेंदे, 2 लंबे छक्के, डबल दूरी यानी 22 का आंकड़ा आपको स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ नजर आएगा। जीतने के लिए मात्र 17 की दूरी आज से तय करनी है। 39 का ये लक्ष्य तानसर के सामने। इस बार स्लोवर लेंथ थी, घाती परिवर्तन। जैसे ही बॉल मिस की, बल्लेबाज ने इशारा किया तुरंत अपने नॉन स्ट्राइक एंड के बैटर की तरफ कि उन्होंने उंगलियां फेरी थी। यस, कटर बॉल थी ये। कटर बॉल बीट करते हुए नजर आई। डॉट गेंद की समाप्ति। इनका जर्सी नंबर भी 6 है, 06, और उन्होंने 2 छक्के लगाए भी। बैकफुट से ये तीसरा भी आएगा। पुष्पा का डायलॉग था मैं झुकेगा नहीं, और इस बल्लेबाज का डायलॉग है मैं रुकेगा नहीं। ये तीसरा छक्का ठोका है इन्होंने अपने बल्लेबाजी में, तो टोटल को पहुंचाएंगे ये 28 पर। जीतने के लिए अब मात्र 11 रनों की दरकार है। 11 रन मात्र बनाने हैं। ये खिलाड़ी बाहुबली बनता हुआ, खलबली मचाता हुआ, बल्लेबाजी में आक्रमण करता हुआ। एक और बार वाइड बॉल है ये, आउटसाइड द ऑफ स्टंप लाइन से बहुत बाहर आपको निकलती हुई नजर आई। वाइड बॉल के साथ टोटल इंक्रीज हुआ। ये परेशानियों में इन्होंने और इजाफा किया है। आमदनी 98, खर्चा रुपया, रन कम, उसमें वाइड बॉल। अक्रॉस द लाइन एक और बार। क्या बात है, कमाल की बल्लेबाजी। ऊपर आकाश नीचे धरती है, और मैदान पर सिर्फ सहयोग भाई की हवा चलती है। ये ठोका है उन्होंने, 1 और 6, और टीम को पहुंचाया जीत के 1 कदम और करीब। रन बने हैं 2 ओवर के बाद स्कोर कार्ड पर 35 रन। गेंदे बचेंगे 12, और जीतने के लिए बनाने होंगे मात्र 4। करना पड़ेगा वार, बनाने हैं 4। करोगे वार तो होगे साकार। जीत का सपना उनका पूरा होता हुआ आपको जरूर नजर आएगा। 12 गेंदें बची है, जीतने के लिए मात्र 4 रन। जेबी स्पोर्ट्स वारदोली, जो अपने मन में हारता है वो मैदान के अंदर कभी नहीं जीत सकता। इसी वजह से मन से मजबूत होना बहुत ज़रूरी। लेकिन जो बल्लेबाजी की है निडर, बैक ऑफ विद 1 सक, ये खिलाड़ी है जो मैदान के अंदर आपको बल्लेबाजी करता हुआ नजर आएगा। 12 गेंदें, जीतने के लिए मात्र 4 रनों की ज़रूरत आपको यहाँ से बिल्कुल नजर आएगी। 12 गेंदें, 4 गेंदबाजी में परिवर्तन किया गया। विघ्नेश मैदान के अंदर आएंगे। विघ्नेश क्या ये बल्लेबाजों का विघ्न दूर करेंगे? क्या रनों को बचाने का विघ्न दूर कर पाएंगे? पल्ला घूमा है, ये डॉट गेंद आई है। ऐसे सिचुएशन में कांचन सर ताकत से नहीं अकल से खेल लेना पड़ता है। जब पता है कि अपोजिशन बैटर सहयोग इतने अच्छे फॉर्म में है, आपको मात्र 4 बनानी है। बड़े हिट की ज़रूरत नहीं है, सिंगल लीजिए, डबल लीजिए, बाउंड्री के लिए देखिए, उन्हें स्ट्राइक दीजिए, सारी चीज़ें करना ज़रूरी। बैकफुट पर गए थे, अंपायर का आएगा वाइट बॉल का सिग्नल। गरीबी में आटा गीला, एक और खराब गेंद, एक और जीत के करीब पहुंचती हुई बैटिंग टीम। जीतने के लिए अब मात्र 3 रन की दरकार है। 1 साइडेड ये मैच होता हुआ फिलहाल बैटिंग टीम के लिए। ट्रेलर में पिक्चर को खत्म किया है इन्होंने। एक और बार, फिर एक बार वो वाइट बॉल, 2 गेंदे, 2 वाइड्स। रन संख्या बनेगी 37 रन, मात्र 2 की ये दरकार है। लेकिन अगला मुकाबला भी कांटे की टक्कर भरा होगा। एक तरफ पप्पन 11 गावदेवी पेट और उनके सामने प्रथमेश क्रीडा मंडल दामोदे, एक तरफ पनवेल तहसील तो दूसरी तरफ करसत। लेकिन ये बैकफुट से आक्रमण है, डीप में खिलाड़ी कैच आपको ड्रॉप करते हुए नजर आएंगे। ये तन से हार चुके हैं, ये मन से हार चुके हैं, तो ये मैदान पर कैसे जीतेंगे? 1 रन के साथ स्कोर अब लेवल। पहले इनिंग में बने थे 38, दूसरे इनिंग में बनी है 38, और अब मात्र 1 रन। 1 रन इज नीडेड। ये आएगा बड़ा हिट। सहयोग फिनिशेस ऑफ इन स्टाइल, किया है धमाका और अपने टीम को पहुंचाया वर्चुअल क्वार्टर फाइनल्स में। वेल प्लेड टीम अनम 11, जय गणेश्वर, थानसर एंड मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशंस फॉर द विन। मैन ऑफ द मैच सहयोग पूर्जी बनेंगे इस मुकाबले के हीरो, यानी कि मैन ऑफ द मैच। चलिए सहयोग आइए, मैन ऑफ द मैच का अवार्ड हम आपको बिल्कुल देंगे। 28 तारीख को अब आपको आना है।
आखिरी नाइट बहुत बड़ी होगी इस प्रतियोगिता की, जहां पर पता चलेगा कौन वो 2 बाइक जीतने वाला है। 6 ट्रॉफीज आप देख रही है। सतीश दादा पाटिल साहब का आयोजन जब होता है, क्वालिटी में कोई कॉम्प्रोमाइज़ नहीं होता। उन्होंने 2 बाइक रखी है इस साल। कमाल का ये आयोजन। गाँवदेवी क्रिकेट क्लब बेलौली, इनकी भी जितनी तारीफ की जाए उतनी कम। बहुत सारी मेहनत उन्होंने ली है, हमारे दिनेश पाटिल सर जिन्होंने भी बहुत सारी मेहनत ली इस प्रतियोगिता की सक्सेस में। इन सभी का मैं शुक्रगुजार हूँ। चला अनम 11 सहयोग पोरजिया बाहुबली, काय सहयोग बॅटिंग केली. सहयोग यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. तत्पूर्वी खरं तर मी या स्पर्धेच्या सगळ्या आयोजकांचे आभार व्यक्त करतोय की आज आपण मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली आणि मला या स्पर्धेचा चला. घटक बनवला. सहयोग बघा, बाहुबली डान्सर, अनम 11 जय गणेश्वर डान्सर क्रिकेट संघाचा बाहुबली सहयोगला सामनावीर उमेश आपण उमेश पाटील यांच्या शुभास्ते सहयोगला सामनावीराचा किताब दिला जाईल. सहयोग यांची प्रतिक्रिया. सहयोग लागोपाठ 5 षटकारांची आतषबाजी केली, काय मनामध्ये काय विचार होते?